तोडकुलेपाडा कोळी समाज सेवा संस्था आयोजित इयत्ता 10वी व्याख्यानमाला शिबिरासाठी माननीय श्री विघ्नेशजी माळी यांची उपस्थिती लावली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलेच. काही लोक बसलो होतो तेव्हा असा सहज विषय निघाला. ते म्हटलं आपण नुसते सुविचार वाचतो, वाचाल तर वाचाल असं तसं, पण ते किंवा पुस्तक हाच खरा मित्र आहे प्रत्येकाचा. मजगाव नांदगाव पंचक्रोशीतील 10वीची परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. एक डोक्यामध्ये व्हर्च्युअल तयार केलं आणि त्या माध्यमातून मी ते उभारू शकतो. मीडियमचा एक चांगला आपण उपयोग म्हणू शकतो. व्हॉट्सअपचा वापर आपण बघतो की अनेक चांगल्या चांगल्या माहिती सुद्धा व्हॉट्सअपवरती येत असतात. खूप चांगले चांगले चॅनल सुद्धा व्हॉट्सअपवरती असतात. इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या विषयाचे चॅनल्स तिथे आहेत. फेसबुकवरती पण तसंच आहे. परंतु आपण शेवटी असं म्हणतो की ते एक दुधारी शस्त्र आहे. त्याच्यामध्ये त्याचा उपयोग आपण कसा करतोय ह्यानुसार आपल्याला त्यातून आउटपुट मिळणार आहे. या प्रसंगी विद्यार्थी मित्रांशी हितगुज करताना माननीय श्री विघ्नेशजी माळी यांनी आपल्या गत आयुष्यातील काही प्रसंग या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडले. 12वी सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मी लोणावळा येथे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी मध्ये जाऊन शिक्षण घेतलं. मी पुणे युनिव्हर्सिटीचा डिग्री होल्डर आहे. परंतु हे मी नक्की सांगेन की ज्या क्षेत्रामध्ये मी शिक्षण घेतलंय आणि आज ज्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे त्याचा आपसामध्ये फारसा संबंध नाहीये. या प्रसंगी माननीय श्री विघ्नेशजी माळी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग विद्यार्थी मित्रांशी अगदी हसत खेळत वातावरणात सकाळी उठल्यानंतर स्वतःचे कपडे स्वतः धुण्यापासून ते स्वतःला शिस्त लावण्यापासून ते वेळेचं बंधन काय असतं हे जाणून घेण्यापासून 4 ठिकाणी फिरणं, 4 लोकांशी बोलणं, रोज नवीन नवीन लोकांशी संवाद साधणं किंवा त्यावेळेस तिथे जास्ती करून इंग्लिशचं प्रभुत्व होतं त्याच्यामुळे इंग्लिशवरती एक बऱ्यापैकी कमांड मिळवणं, त्या सगळ्या गोष्टी एक आपण जे म्हणतो की व्यक्तिमत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या एक त्या गोष्टी होत्या. या प्रसंगी विघ्नेशजी माळी यांनी आयुष्यात विद्यार्थ्यांनी कसं यशस्वी व्हायचं याचा सहज आणि सोपा कानमंत्र ही सर्व विद्यार्थ्यांना आणि त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्या चांगल्या लोकांनी येऊन त्या राजकारणाची परिभाषा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कशी येईल ह्याच्याकरता आपण खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक असे लोक आहेत की ज्यांना बघून आम्ही दिवसेंदिवस आमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक चांगल्या चांगल्या प्रकारच्या पॉझिटिव्ह गोष्टी गोळा करून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं कसं होईल, आपलं वक्तृत्व अजून चांगलं कसं होईल याकरता आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. मला सर्व येतं असं म्हटलेला माणूस मला वाटत नाही फार पुढे जाऊ शकतो. कारण शिकण्याची आवड ही असली पाहिजे. म्हणजे त्या शिकण्याला काय मर्यादा नाहीये. स्काय इज द लिमिट असं मला वाटतं. या प्रसंगी अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान ही माननीय विघ्नेशजी माळी यांच्या हस्ते करण्यात आलाच. माननीय श्री विघ्नेशजी माळी जे समाजकार्य करत आहेत त्यामध्ये त्यांना यशस्वीता लाभो असे तोडकुलेपाडा कोळी समाजाच्या वतीने त्यांना सांगण्यात आले. त्याचबरोबर त्यांचा सत्कार सन्मान ही या प्रसंगी करण्यात आला.